एक माहिती आपल्यापर्यंत द्यायची होती की भक्ती मार्गाने जे संत विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात ज्यांनी काम उभं केलं, पूर्ण देशात उत्तर प्रदेशापासून सगळ्या राज्यांमध्ये ज्यांचं काम आहे, असे संत रूपलाल महाराज यांचं स्मारक आणि त्या स्मारकाकरता राष्ट्रीय स्मारक, त्या स्मारकाकरता मिळण्यात आलेली जागा आणि त्याच्याकरता जे काही आर्थिक नियोजन आहे शासनाने करावयाचा, त्याकरता माननीय संजय कुटे, घोलप साहेब या सगळ्यांनी एक एकत्रित प्रयत्न करून देवेंद्रजींना निवेदन दिलं। आम्हा सगळ्यांना अपेक्षा अशी आहे की उद्याच्या अर्थसंकल्पात या राष्ट्रीय स्मारकाची सोबत त्याच्याकरता देण्यात येणारी जमीन आणि त्याच्याकरता मिळणारं अर्थसहाय्य जे शासन करणार आहे त्याची एकदा घोषणा होईल। माननीय देवेंद्रजींनी असं आश्वासन दिलं आहे। त्याच पद्धतीने संत रूपलाल महाराज यांच्या नावाने बाराई समाजाचं एक मोठं म्हणजे आपले विड्याचे पानं आणि आयुर्वेदात वापरल्या जाणारी औषधी म्हणजे पानपिंपरी अशा तत्सम सगळ्या व्यवसायांकरता एक आर्थिक विकास मंडळ राष्ट्रीय संत परमपूजनीय रूपलाल महाराजांच्या नावाने होईल असं आश्वासन सुद्धा देवेंद्रजींनी दिलं आहे। आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडनं, माननीय देवेंद्रजींकडनं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडनं आर्थिक विकास मंडळ की या बाबतीत उद्या घोषणा होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि आज देवेंद्रजींनी तसं आम्हाला आश्वासन दिलं। निधी